आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आई चूक झाली आमच्याकडून. प्लीज आम्हाला माफ करा. आम्ही परत असं नाही करणार. इथून पुढे कुठलीच गोष्ट तुझ्यापासून नाही लपवणार. आई बघ, सगळ्यांना त्यांची चूक कळलीये. प्लीज आम्हाला माफ कर. हवं तर मी सगळ्यांच्या वतीने तुला प्रॉमिस करते की अशी चूक आम्ही पुन्हा कधीच करणार नाही. आणि या वेळेला हे वागलेत ते. आई, तू जी शिक्षा देशील ना ती भोगायला आम्ही तयार आहोत, हो ना? हो आई, तू सांग ना काय करायचं. तू सांगशील ते आम्ही करू. आम्ही ना आज जेवतच नाही, उपाशीच राहतो. नाहीतर उठा बशा करतो. आई काय करू सांग ना. आई तू सांग काय करायचं ते, पण आमच्यावरच चिडू नकोस ना प्लीज. आपली चूक झालीये, आपल्याला शिक्षा भोगावीच लागणार. 1 2 3 4 5 6 7 8 9. बस झाली तुमची नाटकं. बंद कराय. नाही, जोपर्यंत तू आम्हाला माफ करणार नाही ना तोपर्यंत आम्ही शिक्षा भोगू. काढा रे उठा बशा. किती? 12 15 14 नाही 20. बस केलं मी माफ तुम्हाला. केलं माफ? आईने माफ केलं. आई नाटकी पोरगी. थँक्यू. ये हाँ बाबा बोला. विक्रांत, तू आज घरी येणार आहेस? मी? हो. नाही म्हणजे आई तसं म्हणत होती मला. आई असं म्हणाली? हो ना. अरे तिने तुझ्या आवडीचा स्वयंपाक सुद्धा केलाय. काय? अरे एवढंच नाहीये, ती तुझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबलीये. अहो पण मी येणारच नव्हतो. आणि परवाच्या प्रकारानंतर आईला भेटण्याची इच्छा पण नाहीये माझी. नाही म्हणजे तुझा राग मी अगदीच समजू शकतो, पण मग तुझ्या आईला कोणी सांगितलं तू आज घरी येणार आहेस? मला काय माहिती. काय झालं बाबा? नाही म्हणजे विक्रांत, मी काय म्हणतो, तू आज घरी जेवायला येणार या विचाराने ती खूप आनंदात आहे रे. नाही म्हणजे मी तिच्या कृतीचं अजिबात समर्थन करत नाहीये, पण जरा तिच्या बाजूने विचार केला ना तर तू चहाचं दुकान टाकलंस याचा तिने एक आई म्हणून राग व्यक्त केला. म्हणजे तिची कृती चुकीचीच होती, पण त्यामागे एका आईची प्रेमळ माया होती रे. मी काय म्हणतो विक्रांत, तू आत्ता घरी जेवायला येऊ शकतोस का? नाही म्हणजे तिने एवढा तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय, ती तुझ्यासाठी जेवायची पण थांबलीये, तेव्हा प्लीज येतोस का रे घरी? हा बाबा आता तुम्हीच सांगा, मी कसा घरी येऊ? नाही प्लीज प्लीज विक्रांत, ये ना रे. नाही म्हणजे मला माहिती आहे तू जेव्हा हे घर सोडून गेला होतास तेव्हा काय म्हणाला होतास ते. खरं तर मीच तुला घरातून बाहेर काढलं होतं. अरे पण खरं तर आपले हे सगळे वाद एका बाजूला,
आणि आईची माया दुसऱ्या बाजूला. बरोबर ना? हे बघा बाबा, मला ना सगळं पटतंय तुमचं, पण पटतंय ना तुला? मग ये ना रे बाळा. हे बघ, आम्ही दोघंही तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहोत बाबा. प्लीज ये ना रे बाळा. हे बघ तू येच. हा, आम्ही दोघं वाट बघतोय तुझी. प्लीज ये. जे काही चाललंय ते विक्रांत आणि गिरिजाच्या प्रेमाखातरच चाललंय. पण मीनाचंही विक्रांतवर प्रेम आहेच ना. तिचा त्रास मला तर नाही बघवत आहे. मीना, विक्रांत येणार आहे ना जेवायला? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही आहे ना. म्हणून तर मी थांबलोय ना जेवायला. किती प्रेम करते ही विक्रांतवर. एवढंच प्रेम गिरिजावरही कर. मग बघ, आपलं कुटुंब जगातलं सगळ्यात सुखी कुटुंब होईल. विक्रांत, विक्रांत, काय झालं विक्रांत? अगं काही झालेलं नाहीये, थोडंसं लागलंय. अरे पण कसं लागलं? ते दुकानात काही गुंड आले होते. काय? काय? हा, दुकानाची तोडफोड केली आणि मला थोडं मारलं. अरे पण असं कसं करू शकतात ते? विक्रांत, तुला अजून कुठं लागलंय? आई, काळजी नको करू. बरं झालं वेळेवर मनी आणि सुजित आले. आम्ही तिघांनी पळवलं त्यांना. नाही पण हे कुणाचं काम असेल? माहिती नाही बाबा. रमाकांत मयेकरांनी तर. विक्रांत, मला खरं सांग, तुला आणखीन कुठे लागले? कुठे दुखते तुला नेमकं सांग मला. आई, कुठेही दुखत नाहीये मला. काळजी नको करू तू. खरंच? खरंच. ठीक आहे, चल आपण जेवायला बसूया. ये, आपण एकत्र जेवायला बसणार होताच. सावकाश, सगळं तुझ्या आवडीचं केलंय मी. चल. अगं जेवण आवडलं ना विक्रांत? होय. थोडा वेळ बस, मग मी तुला दूध हळद घेऊन येते. अगं कशाला? कशाला म्हणजे काय? दूध पिऊन झोप, जरा आराम पडेल. आई, मी इथे राहायला आलेलो नाही. राहायला नाही आलोय म्हणजे? हे बघ, आता तू परत कुठेही जायचं नाही असं विक्रांत. असं काय करतेस आई? बरोबर तेच करतेय मी. तू कुठेही जायचं नाहीयेस. त्या गिरिजासाठी अजून कष्ट करायची काही गरज नाहीये, कळलं तुला? नाही आई,
असं नाही करू शकत मी. का नाही करू शकत? असं काय आहे त्या गिरिजामध्ये? हे बोलण्याची ही वेळ नाही. मी निघतो आता. अरे विक्रांत, एवढं सगळं झालं, तुला लागलं आणि तरी तू म्हणतोस की मी जाणार. हे सगळं त्या गिरिजामुळे होते, कळत नाहीये का तुला? हे बघ विक्रांत, मी ना तुझ्याकरता गिरिजापेक्षाही सुंदर श्रीमंत मुलगी शोधते. हा, पण तू प्लीज जाऊ नकोस घर सोडून बाबा. हे बघ, माझं गिरिजावर प्रेम आहे. याला प्रेम नाही, आकर्षण म्हणतात विक्रांत. फक्त आकर्षण नाही आहे. मी आणि गिरिजा खरंच मनापासून एकमेकांवर प्रेम करतो. उद्घाटना दिवशी पण तू नको नको ते बोललीस गिरिजाला. तिची तीच लायकी आहे. आई प्लीज, गिरिजा माझी होणारी बायको आहे. होणारी ना? झाली नाहीये ना अजून? हे बघ, मी तुला पुन्हा सांगतेय, तुला हवी तशी सुंदर श्रीमंत मुलगी मी तुझ्याकरता शोधते. हा आई, तू अशी मुलगी शोधशील, पण गिरिजासारखं निस्वार्थीपणाने ती माझ्यावर प्रेम करेल का? हे बघ, लग्न झाल्यावर सगळं आपोआप होतं. हे बघ आई, गिरिजाने ना माझ्यासाठी खूप सोसलंय आणि आता तेच मी तिच्यासाठी करतो. वेड लावलंय त्या गिरिजाने तुला. असेल, पण खरं सांगतो, आता दुकानावर जो हल्ला झालाय ना, त्यानंतर तर माझा डिसिजन खूप स्ट्रॉंग झालाय. मला आता निघायला हवं, उशीर होतोय. का जातोयस विक्रांत? कारण मी निर्णय घेतले आहे आणि त्याप्रमाणे मला वागावं लागेल. चुकीचे निर्णय बदलता येऊ शकतात बाळा. माझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर, हा येणारा काळच ठरवेल. अरे पण आई, काळजी नको करू तू. लवकरात लवकर मी सक्सेसफुल होईन आणि परत येईन. आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय. तुम्हाला काय पाहिजे ते करा. तू नको तिची काळजी करूस, मी आहे तिच्यासोबत. थँक्यू बाबा. आणि हे बघ, येत जा रे, अधूनमधून येत जा. बरं वाटेल रे तेवढंच आम्हाला. ये तुम्ही. हा गिरिजा बोल. कसं आहेस आता? बरं वाटतंय का? हो हो, मी ठीक आहे. गुड. घरीच आहेस ना? आत्ता पोचलोय घरी. घरी पोचलायस म्हणजे कुठे गेला होतास? अगं घरी गेलो होतो. तुझ्या घरी? हो. का? नाही म्हणजे असं अचानक का? अगं बाबांनी फोन केला होता. आईला म्हणे कोणीतरी सांगितलं की मी आज घरी येणार आहे. काय? असं कोण म्हणालं? काय माहिती नाही ग, पण तिने माझ्या आवडीचं जेवण पण बनवून ठेवलं होतं. त्यांना काळजी वाटली असेल तुझी. हो ग, वाईट वाटलं तिला. ती मला सोडायलाच तयार नव्हती. साहजिकच आहे ना विक्रांत, शेवटी आई आहे ती तुझी. हो ग गिरिजा, मला पण तिची अवस्था बघवत नव्हती. असो, तू आराम कर, मी उद्या सकाळी येते. आणि हो, उद्या दुकानावर जाऊ नकोस. अरे असं कसं करून चालेल, जावं लागेल मला दुकानावर. विक्रांत, अरे आत्ताच असं सगळं घडलेलं असताना तू का? नाही गिरिजा, असं करून नाही चालणार. विक्रांत, अरे पण आराम करायला काय हरकत आहे? काही असलं तरी मी दुकानावर जाणार आहे. हे बघ, मला पटतंय हे सगळं, पण तरीही. हे बघ गिरिजा, ज्यांनी हल्ला केला ना त्यांना हेच अपेक्षित असेल की मी दुकान बंद ठेवावं. त्यांना वाटलं असेल मी दुकान बंद ठेवून घाबरून पळून जाईन कायमचा. पण मी पळून जाणाऱ्यातलं नाहीये ग. बरं ठीक आहे, पण जे काही करशील ते सांभाळून कर. गिरिजा ऐक माझं, मी तर आता अजून जोमाने कामाला लागणार आहे.
बरं, उद्या जायचं असेल तर मग आत्ता आराम कर आणि मी जी औषधं दिली आहेत ती वेळेवर घे, त्याने बरं वाटेल तुला. हो लगेच घेतो. ठेवू फोन? हो ठेव. गुड नाईट. गुड नाईट. बाय. आता थोडा वेळ बस, मग मी तुला दूध हळद घेऊन येते. आई मी इथे राहायला आलेलो नाही. हे बघ, मी तुला पुन्हा सांगतेय, तुला हवी तशी सुंदर श्रीमंत मुलगी मी तुझ्याकरता शोधते. हा, गिरिजाने ना माझ्यासाठी खूप सोसलंय आणि आता तेच मी तिच्यासाठी करतो. काळजी नको करू तू. लवकरात लवकर मी सक्सेसफुल होईन आणि परत येईन. विक्रांत, विक्रांत असं का वागतोयस बाळा? याला कारणीभूत ती गिरिजाच आहे. त्या गिरिजामुळे माझा विक्रांत माझ्यापासून लांब गेलाय. मी नाही सोडणार या गिरिजाला. मीना, अजून स्वतःला तू किती त्रास करून घेणार आहेस? नशीब माझं हे तरी दिसतंय तुम्हाला. अगं दिसतंय म्हणूनच विचारतोय ना मी तुला. तू जरा शांत हो. हं? विक्रांत आज तुझ्यासाठीच घरी आला होता ना? का वागलीस तू त्याच्याशी असं? कारण मला तो परत त्या टपरीवर जायला नकोय. हे सगळं त्या गिरिजामुळे होतंय. एक मिनिट, म्हणजे मला जसं वाटतंय तसं तर काही नाहीये ना? म्हणजे आज तू सतत विक्रांत घरी येणार असं म्हणणं, विक्रांतच्या आवडीचे पदार्थ बनवणं, तो येईपर्यंत जेवणासाठी थांबणं, हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर असं वाटतंय विक्रांतचा बिझनेस बंद पडावा म्हणून तूच हा हल्ला. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुम्ही असं विचारच कसा करू शकता? विक्रांत मुलगा आहे माझा, त्याच्याकरता जीव तिळतिळ तुटतो माझा, आणि तुम्ही म्हणता की मी कुठं पाठवलंय? नाही म्हणजे मला बस बस झालं. अजून डोकं फिरवू नका माझं. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं मीना, मीना, उगाच दुखावलं मी मीनाला. हॅलो. नाही, मी फोन करणारच होतो तुम्हाला. काय रे गौरव, झोपला नाहीस अजून? नाही. का? काय झालं? हे खरं तर मी तुला विचारायला हवं. काय झालं? काही नाही. आई, मला माहिती आहे, फक्त लग्नात घडलेल्या प्रकारामुळे तू अस्वस्थ नाहीस. सांग मला काय झालं? तुला उगाच असं काहीतरी वाटतंय? असं काही झालेलं नाहीये. ताई, खोटं बोलू नकोस प्लीज. सांग ना, सांग मला तू काय लपवतेस? गौरव, आधीच आई खूप टेन्शन मध्ये असते. मला तिचं टेन्शन वाढवायचं नाहीये. मला वाटलंच होतं काहीतरी टेन्शन घेण्यासारखं असणार म्हणून. मला सांग काय झालं? गौरव, मला ही गोष्ट घरी कोणाला कळू द्यायची नाहीये रे.
मी नाही सांगणार कोणालाच सांगणार नाही. मला सांग. गौरव, अरे मी लग्नातनं निघाले आणि मला विक्रांतचा फोन आला. हं. काय? अगं पण हे गौरव प्लीज शांत. हे सगळं असं अचानक घडलं ना की काहीच कळलं नाही. विक्रांतला काही लागलंय का? हा? नाही, तो ठीक आहे. आता त्याच्याशीच बोलत होते मी. हाय गॉड. अरे पण हे काय म्हणजे कोणी का? विक्रांतचं दुकान कशाला कोण फोडेल? तेच कळत नाही येणार आहे. ताई, विक्रांत किती चांगला मुलगा आहे. त्याच्या वाईटावर कोण उठलं असेल? एक माणूस आहे ज्याला विक्रांतचं चांगलं झालेलं बघवत नाही. कोण? ताई, आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला जा विचारू. चल तू. नाही गौरव, आत्ता नको. अगं पण ताई, कारण आत्ता आपल्याला त्याच्यावर फक्त संशय आहे. ठोस पुरावा नाहीये आपल्याकडे.